ताई नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने काँग्रेस या निवडणुकीला सामोरं जाणार आहे? नाही, आम्ही ज्या काही ठिकाणी आघाडीमध्ये आहोत, जे समविचारी पक्ष आहेत आणि जे भाजपच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र लढत आहोत. कारण का जनमत जे आहे ते महाविकास आघाडी आणि भाजपच्या विरोधात आहे. तर नक्कीच आम्ही सगळे एकत्रित लढून भाजपला च्या विरोधात भाजपचा पराभव करणं. लोकांमध्ये जो रोष आहे, खास करून शेतकऱ्यांच्या मनात जो रोष आहे, सर्वसामान्य लोकांच्या मनात जो रोष आहे, लोकांना मदत करण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात. कारण का ज्या खालच्या पातळीला भाजप आज उतरला आहे आणि जो ज्या लेवलला भ्रष्टाचार, तुम्ही बघताय की बिहारच्या निवडणुकीत पण 10-10 हजार ही एक प्रकारची, आधी ते इलिगल लीगल करप्शन ज्याला म्हणतात, आधी ते टेबलाच्या खालून द्यायचे, आता वरून देतात. आणि ज्ञानेश कुमार हे त्यांच्या हातातलं एक खेळणं आहे. आचारसंहिता कशी भंग होत नाही या माध्यमातून हे त्यांना वारंवार विचारलं जातं. आणि ही खेळी जी आहे भाजपची, ती आता लोक समजलेत. आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित येऊन नगर परिषद निवडणुका भाजपच्या विरोधात आम्ही लढवत आहोत. भाजप 11 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत मध्ये कमळ चिन्हावर लढणार आहे. पंढरपूरमध्ये देखील ते कमळ चिन्हावर लढणार आहेत. आपला उमेदवार पंजावर असेल की विकास आघाडीच्या? काही ठिकाणी आघाडी असणार आहे आमची आणि काही ठिकाणी स्वबळावर काँग्रेस पक्ष लढते. अजून चर्चा होते त्या संदर्भात. तुम्हाला माहिती की उद्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तर उद्या फॉर्म सगळ्यांनी भरल्यानंतर स्पष्ट चित्र अजून स्पष्ट होईल. पण काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र आणि काही ठिकाणी आघाडी. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी या माध्यमातून आम्ही सगळे एकत्रित येऊन लढत आहोत. प्रणिताताई भालके ह्या नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, त्यांचं काम बघून, त्यांनी केलेले कष्ट बघून, नाना भालकेंचा एकंदरीत लोकांमध्ये अजून असणारा प्रतिसाद बघून, विधानसभेत जे काही झालं, जी एवढी मोठं मताधिक्य जे भगीरथ दादांना मिळालं काँग्रेसच्या माध्यमातून, तेव्हा ते लढलेले. आणि आज इतर पक्ष पण आज आमच्या सोबत येत आहेत आणि म्हणून तीर्थक्षेत्र विकास आघाडी आम्ही सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढत आहोत.